नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टूटी फूटी तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: साखर 1 वाटी, कलिंगडचे साल, इसेन्स, आणि इथे आपण 3 प्रकारचे कलर घेतलेले आहेत, लाल, हिरवा, पिवळा। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण जे कलिंगड खातो ना त्याचे साल आपण फेकून देतो, तर आज आपण साल फेकून न देता त्यापासून आपण टूटी फूटी कशी तयार करायची ते बघूया। हे आता साल आहे ते मी आता हे असे सोलून घेते। बघा, पाठीमागून जे हिरवं असतं ना ते आपण पूर्ण असं काढून घ्यायचे कलिंगडचं, आणि ह्याच्यापासून अशी खूप मस्त आणि छान अशी टूटी फूटी तयार होते। आपण सालं नेहमी फेकून देतो, त्याचा आज आपण इथे वापर करतोय आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। आता हे सगळे सालं असे मी हे सोलून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते। हे बघा, आता आपण हे सालं काढून घेतलेले आहेत मागे। आता याचे छोटे छोटे आपण तुकडे करून घेऊया। हे बघा, हे असे सरळ एकदम छोटे तुकडे करायचे, नॉर्मल असे बारीक बारीक त्याचे आपण तुकडे करून घेऊया, असे व्यवस्थित एकसारखे। जशी आपली दुकानात रेडीमेड आपल्याला टूटी फूटी भेटते ना त्याचप्रमाणे आपण आता ही तयार करणार आहोत। हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे। हे बघा, आता आपण असे छोटे छोटे बघा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण शिजवून घेऊया। हे मी पातेल्यात न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून घेणार आहे। हे बघा, आता कुकरमध्ये मी हे जे बारीक छोटे तुकडे केलेले आहेत त्याच्यात मी 1 ग्लास पाणी टाकून 3 शिट्ट्या करून घेते। हे बघा, आता आपले हे कलिंगडचे सालांचे जे आहे आपण तुकडे करून घेतलेले ते शिजवून घेतलेले आपण 2 शिट्ट्यांमध्ये मी शिजवून घेतलेले। आता आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊया। ही 1 वाटी तयार झालेला आहे। आपण आता 1 वाटी पाणी घेणार आहे आणि त्याच्यात 1 वाटी साखर घालून घेऊया। हे बघा, गरमच आहे थोडं, पण आता लगेच इथे गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यात आपण 1 वाटी पाणी, 1 ते 1.5 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घालून घेऊया। हे बघा, मी आता इथे 1 वाटी पाणी आणि थोडं अजून त्याच्यात मी पाणी घालून घेते। हे बघा, आता पाणी उकळल्यानंतरच आपण याच्यात साखर ॲड करणार आहे, तोपर्यंत आपण पाणी उकळून ठेवूया। हे बघा, आता इथे पाणी उकळलं आहे, आता आपण 1 वाटी इथे साखर घालून घेऊया। साखर फक्त आपल्याला याचा पाक नाही करायचं आहे, फक्त आपल्याला वितळवायची आहे साखर पाण्यामध्ये। साखर वितळली का आपण इथे गॅस बारीक करून घेऊ। हे बघा, आता इथे पाणी उकळलेलं आहे, आपण याच्यात साखर घातली होती। आता मी इथे गॅस बारीक करते आहे आणि याच्यामध्ये आपण एकदम थोडंसं इसेन्स घालून घेणार आहे। हे व्हॅनिला इसेन्स आहे। आपण इथे हे बघा एकदम 2 ते 3 आपण इथे इसेन्स घातलेला आहे। याच्यात तुम्ही विलायची पावडर पण घालू शकता। आपण आता याच्यात विलायची पावडर घालूया। हे बघा, इथे मी आता विलायची पावडर घालून घेते आणि याच्यातच आपण आता हे जे शिजवून घेतलेले होते ना ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊ। 5 ते 10 मिनटं आपण या पाण्यामध्ये हलवून घेऊया, जेणेकरून याच्यामध्ये हा पाक मुरला गेला पाहिजे। हे बघा, आता आपण हे घालून घेतलेलं आहे। थोडं गॅस मी आता फास्ट केलेलं आहे। याच्यामध्ये आपण 5 मिनटं आता अशाच या पाण्यामध्ये खालीवर आपण असे हलवून घेऊ, नंतर आपण हे वाटीमध्ये काढून घेऊया। तर बघा, आता आपण हे 5 मिनटं गॅसवर साखरेच्या पाकामध्ये आपण थोडं शिजवून घेतलेलं आहे। आता आपण हे वाट्यांमध्ये काढून घेऊया। आपण थोडं प्रत्येक वाटीमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर टाकता येईल, म्हणून आपण हे असे वाटीमध्ये तुमच्याकडे 2, 3, 4 ज्याप्रमाणे कलर असतील त्याप्रमाणे तुम्ही वाट्यांमध्ये असे काढून घ्यायचे, म्हणजे वेगवेगळं आपल्याला कलर घालता येईल त्याच्यामध्ये। हे पाणी पण घालायचं आहे प्रत्येक ह्याच्यात। हे असं पाणी वाया नाही घालवायचं आपल्याला, आणि ह्याच पाण्यामध्ये नंतर आपण हे काढून घेतल्यानंतर आपल्याला सरबतसाठी याचा वापर होणार आहे, म्हणजे पाणी वेस्ट जाणार नाही आहे याचं। आणि बघा, आता हे 3 वाट्यांमध्ये हे असं व्यवस्थित एकसारखे काढून घेतलेले आहेत। पाणी पण पूर्ण घालून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये
कलर टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये कलर घालून घेऊया. हे बघा, आता याच्यात हा हिरवा कलर आहे माझ्याकडे. एकदम थोडासा कलर टाकायचा आहे. हे बघा, आपण आता हा हिरवा कलर घातलेला आहे याच्यामध्ये. हे असं कलर घालून आपण हे रात्रभर किंवा 6 ते 7 तास तुम्ही हे असेच कलरमध्ये मुरत ठेवू शकता. आता आपण हा इथे येलो कलर घेतलेला आहे, तो पण कलर आपण याच्यात थोडासा घालून घेऊ. हा येलो कलर मी याच्यात घातलेला आहे. तुमच्याकडे जे कलर असतील येलो, रेड, ग्रीन, तसे तुम्ही या वाट्यांमध्ये असे कलर घालून घ्या. आता हा रेड कलर आहे, आपण आता याच्यामध्ये रेड कलर घालून घेऊ. अंदाजाने थोडा थोडा कलर घालायचा आहे, जेणेकरून मग जास्त कलर जर आपण टाकला तर त्याला कडवटपणा येईल. म्हणून थोडासाच कलर टाकायचा, लागला तर परत घालता येईल, पण पहिलेच एकदा कलरने घालून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण याच्यात रेड कलर घातलेला आहे. आता हे आपण रात्रभर ह्या पाण्यामध्येच आपण ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण थंड किंवा सावलीत आपण हे वाळत घालणार आहे. तुम्हाला मग मी आता दाखवते नंतर. हे बघा, आता आपले हे टुटी फुटी तयार झालेलं आहे. बघा किती छान. तुम्ही सावलीतच वाळवा. घरात वाळवल्यामुळे ते एकदम नरम राहतात. जर उन्हात वाळवले तर ते कडक होतात. म्हणून शक्यतो सावलीमध्ये आपण हे वाळत घालायचे आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.